तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की अगं काही पण काय बोलतेस, सागर हिच्या समोर तेव्हा किती बावळट दिसायचा, पण आता बघ त्याच्यावरून तर नजरच नाही हटत आहे. मुक्ता हे सर्व ऐकत असते परंतु ती त्यांचं बोलणं इग्नोर करत असते. नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. हर्षवर्धन आणि सावनी दोघंही पार्टीमध्ये पोहोचलेले असतात आणि हर्षवर्धन जेव्हा सागरला बघतो तेव्हा जळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो सावनीच्या कमरेवर हात ठेवतो आणि सावनीला जवळ घेत असतो जेणेकरून सागरला जलन व्हावी. तेवढ्यातच निखिल तिथे येतो आणि सावनीला म्हणतो की अगं सावनी, हे काय करून घेतलंय स्वतःचं. सावनी म्हणते की काय झालं, मी छान नाही दिसत आहे का. निखिल म्हणतो की नाही नाही ग, इथे जर पार्टीमध्ये कोणी सर्वात सुंदर दिसत असेल ना तर तूच आहेस. तू तर माझ्या बायकोपेक्षा पण जास्त सुंदर आहेस. तर निखिलची बायको तिथेच असते आणि ती म्हणते की काय. सावनी म्हणते की निखिल, तुझी ही फ्लर्ट करण्याची सवय काही कॉलेज पासून गेलेली नाहीये. हर्षवर्धन तिथून निघून जातो तर निखिल म्हणतो की चला आपण एक सेल्फी घेऊयात. खरं तर निखिल, निखिलची बायको, सावनी आणि सागर हे चौघही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते, त्यामुळे त्यांची तेव्हापासूनची मैत्री होती. तर निखिलची बायको म्हणते की सागर, अरे तूही चल आमच्या सोबत. सागर नाही म्हणत असतो तर निखिलची बायको काय ऐकत नाही आणि सागरला ती जागेवरून उठून आणते आणि तिथं उभं राहायला सांगते. निखिल आता सेल्फी घेत असतो आणि निखिलची बायको म्हणत असते अरे सागर जरा हस तरी, परंतु सागर शेजारी सावनी उभी असते त्यामुळे त्याला ते अजिबात आवडत नाही आणि तो तिथून आता निघून जातो. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. सागर आता प्यायला बसलेला असतो. निखिल तिथे येतो आणि म्हणतो की सागर, मला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी तुझा आणि सावनीचा डिवोर्स झालाय, पण अरे काय करू, सावनी अंजलीची मैत्रीण आहे, मी तरी शेवटी काय करणार. सागर म्हणतो की इट्स ओके. निखिल म्हणतो की सागर, इट्स नॉट ओके. तू असं कोपऱ्यात बसून दारू पितो हे चांगलं नाहीये. तर मुक्ता तिथे सागरला शोधत असते आणि तिला दिसतं की सागर आणि निखिल काहीतरी बोलताय. तर ती विचार करते की इथे मी याला एवढं शोधतीये परंतु हा माझ्यासोबत आला होता हे देखील विसरून गेला, मित्रांशी बोलत बसला इथे. हर्षवर्धन मुक्ताला बघत असतो. तितक्यातच सावनी सुद्धा हर्षवर्धन जवळ येऊन बसलेली असते. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो की बघितलंस, त्या मुक्ताकडे बघ एकदा, नवऱ्यासोबत आली आहे तरी सुद्धा एकटीच उभी आहे, त्यापेक्षा आपण दोघं बरं हा ना. तर सावनी म्हणते की खूपच जास्त तुला पुळका आला वाटतं तिचा. म्हणतो की तुझा जेलसीचा चष्मा तू कधी काढणार आहे काय माहिती. सावनी म्हणते की नाही नाही, खरंच तुला खूप पुळका आलाय तिचा. कधीपासून एकटीच उभी आहे हेच म्हणतोय तू, आता काय तिला जाऊन कंपनी देणारस का. हर्ष म्हणतो की मी नाही जाणार, तू आता एक काम कर, तू जा आणि तिला कंपनी दे. सावनी म्हणते की मी जाऊन तिला कंपनी देऊ, काय बोलतोय, तुला कळतंय का. सावनीला म्हणतो की हे बघ सागर तिकडे त्याच्या मित्रांमध्ये, तू एक काम कर, तू जा आणि मुक्ताला कंपनी दे. सावनी म्हणते की हर्ष, अरे काय चाललंय तुझं, आताच आपण तोंडावर पडलोय ना, आपलेच दात आपल्याच घशात घातले त्या सागर आणि मुक्ताने, अजून आपल्या जुन्या जखमा भरल्या नाही आणि तुला हे कुठून धाडस सुचतंय. हर्ष सावनीला म्हणतो की मी सांगतोय तेच कर, जा आणि तिची माफी माग. सावनी म्हणते की हो, जाऊन मी आता तिची माफी मागते आणि ती मला आता डायरेक्ट मिठीतच घेणार आहे, हो ना. हे बघ, इथे मी पार्टी एन्जॉय करण्यासाठी आले आणि इथे माझे सगळे जुने फ्रेंड्स आहे, मला उगाच तमाशा नको इथे. हर्ष म्हणतो की तेच सांगतोय तुला, ती इथे आलीये तर जुन्या मित्रांचा वापर करून तिला कॉम्प्लेक्स दे. सावनी म्हणते की मला काय करायचं तेच कळत नाहीये. हर्ष म्हणतो की सगळं सांगावं लागतं ह्या बाईला आणि मग हर्षवर्धन आता तिला प्लॅन समजावून सांगतो. सावनी हर्षला म्हणते की आता खरा प्लॅन केलायस तू, आता पार्टीमध्ये जास्त रंगत येणार, असं म्हणून ती उठते आणि मुक्ता जवळ जाते. तर तेव्हा मुक्ता ही विचार करत असते की काय करू, मी जाऊ का सागरकडे, पण प्रत्येक वेळी मीच का जायचं, त्यालाही आठवायला पाहिजे ना की बायको आहे सोबत म्हणून. इतरांचं जाऊ दे, परंतु मी कुठे आहे हे सुद्धा त्याला माहित नाहीये. सावनी मुक्ताकडे येते आणि म्हणते की मुक्ता, अगं तू इथे, हा ऑब्विसली तू इथेच राहणार नाही का, शेवटी निखिल सागरचा सुद्धा जुना मित्र आहे. सागर कुठे, हा मला माहितीये तसं, पण दारू असल्यावर त्याला काही सुचतच नाही म्हणायला, नाही म्हणजे मित्र असतील तर त्याला काही सुचत नाही असं म्हणायचं होतं. मुक्ता मात्र काहीही बोलत नसते. तेव्हा सावनी म्हणते की तू अजूनही चिडलीयस का माझ्यावर. नाही म्हणजे तुझं चिडणं हे स्वाभाविकच आहे, पण काय करू, शेवटी सई माझी पण मुलगी आहे ना आणि ती माझ्यापासून एवढं दूर जाणार होती त्यामुळे मी चिडले. पण हा, तू सागर सोबत लग्न केलं म्हणून मी काय तुझ्यावर रागवली नाही हा, शेवटी रात गई बात गई. पण तू अशी तिथे का थांबलीयस, एक काम कर, तूही आम्हाला जॉईन कर. मुक्ता म्हणते की नाही नको, तसंही मी इथे कोणाला ओळखतच नाही. तेवढ्यातच अंजली सावनीला आवाज देत असते. तर सावनी मुक्ताला म्हणते की अगं तू जर कोणाला भेटली नाहीस, कोणाशी बोलली नाहीस तर तुझी ओळख तरी कशी होणार, चल मी तुला सगळ्यांना भेटवते. असं म्हणून आता मुक्ताचा हात धरून ती मैत्रिणींकडे जाते. सावनी आता मुक्ताला तिच्या मैत्रिणींना भेटायला घेऊन आलेली असते. तर तिच्या मैत्रिणी म्हणत असतात की हाय सावनी, अगं तू तर दिवसेंदिवस यंगच दिसते, तुझं वय तर मात्र कमीच होत चाललंय. आता सागर आणि निखिल जेव्हा बोलत असतात तेव्हा तिथे हर्षवर्धन येतो. हर्षवर्धन सागरला म्हणतो की काय सागर कोळी, इथं का बसलाय
बोलताय तुम्ही? तर हर्षचा आवाज ऐकूनच सागरला इरिटेट होत असतं. तर हर्षवर्धन निखिलला म्हणत असतो की निखिल, तुमचा हा बॉन्ड असाच आयुष्यभर टिकू देत, पण मला सागरशी जरा पर्सनल बोलायचं होतं, जरा बोलू देशील का आम्हाला? तेव्हा निखिल म्हणतो की का नाही, तुम्ही दोघं जण बोला. आता निखिल तिथून निघून जातो. हर्षवर्धन आता सागरच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तो म्हणतो की तू कोपरा बाकी मस्त निवडलाय हा, म्हणजे आता आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. सागर त्याला म्हणत असतो की तू पहिल्यांदा हात काढ माझ्या खांद्यावरचा. सागर त्याला म्हणतो की काय तुला दारू चढलीये का, आणि तुला कधीपासून चढायला लागली? तर हर्ष म्हणतो की जेव्हापासून तू माझी सगळ्यात प्रेशियस गोष्ट माझ्यापासून हिरावून घेतलीये ना, तेव्हापासून. तू केस जिंकलास आणि माझ्या सईला घेऊन गेलास, हे तू अजिबात चांगलं केलं नाहीस. खरं तर खूप त्रास होतोय मला, कारण इतर गोष्ट जर तू माझ्याकडे मागितली असती ना सागर, तर मी तुला खुशी खुशी देऊन टाकली असती. पण आता प्रश्न सईचा आहे. तुला माहित नाहीये मला किती हर्ट होतंय ते. या गोष्टीसाठी तुला कधीही माफ करणार नाही. मी तुझी बायको नेली म्हणून तू माझ्या मुलीला पळवलंस ना. तर सागर म्हणतो की माझी मुलगी काय चाललंय तुझं? सई माझी मुलगी आहे. तू आणि तुझ्या गर्लफ्रेंडने तर तिला माझ्याकडून हिसकावून घेतलं होतं, परंतु मी तिला परत मिळवलंय. तर इकडे सावनी तिच्या मैत्रिणींना म्हणत असते की बस तुम्ही माझं कौतुकच करणार आहात माहिती मला, आता जरा आपण बसून बोलूयात दुसरं. तर एक मैत्रीण सावनीला म्हणते की अगं काय बोलणार, शेवटी तू आता किती सुंदर होत चालली आहेस आणि सागर तर दिवसेंदिवस सक्सेसफुल होत चाललाय. ती मुलगी म्हणत असते की परंतु काहीही म्हणा हा, शेवटी सागर आणि सावनीच्या जोडीचा काही बातच नव्हती. ती सॉलिड दिसायची ना दोघांची ही जोडी. तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की अगं काही पण काय बोलतेस, सागर हिच्या समोर तेव्हा किती बावळट दिसायचा, पण आता बघ त्याच्यावरून तर नजरच नाही हटत आहे. तर हे सर्व ऐकत असते, परंतु ती त्यांचं बोलणं इग्नोर करत असते. तर सावनीची मैत्रीण म्हणत असते की आता बघ तो आता किती सक्सेसफुल झालाय, ते काहीही म्हणा, शेवटी सागर हा सावनीवर खूप प्रेम करायचा. आम्ही तर आमच्या नवऱ्याला काय म्हणायचो की तुम्ही आमच्यावर जेवढं प्रेम करतात ना, जर सगळ्यांचं प्रेम एकत्र केलं ना, तर तेवढं प्रेम फक्त सागर सावनीवर करतो. सावनी म्हणते की पुरं झालं आता, आणि तसंही आमचा आता डिवोर्स झालाय. तर अंजली म्हणते की पण मला नाही वाटत तो तुला विसरला असेल ते. अगं तुझ्या प्रेमात वेडा आहे तो. तेव्हा सावनी म्हणते की त्या वेडेपणामुळेच आम्ही वेगळं झालोय. अंजली विचारते की तुम्ही अजूनही बोलतात का? सावनी म्हणते की नाही, आता आम्ही बोलत तर नाही, परंतु काही दिवसापूर्वी आम्ही कोर्टात भेटलो होतो. सईच्या कस्टडी बद्दल आम्ही भेटलो होतो. तर ती मैत्रीण विचारते की नक्की तो सांभाळणार आहे ना तिला? मागे तो टीव्हीवर आला होता आणि कोणीतरी त्याला बोललं होतं की तो सईचा सांभाळ वगैरे करत नाही. तर दुसरी मुलगी म्हणते की मला असं वाटतंय की तो खरं तर हे मुद्दाम करतोय, कारण त्याला तुला दाखवून द्यायचंय की तू काय गमावलंयस ते. अंजली म्हणते की हो, निखिल मला सांगत होता की त्याच्या अवॉर्ड फंक्शन मध्ये तो बोललेला की आज मी जे काही आहे ते मी माझ्या बायकोमुळे आहे ते. हर्ष इकडे सागरला म्हणत असतो की तुला काय वाटलं, केस तू जिंकला म्हणजे सई तुझी मुलगी झाली का? अरे ती तर माझी अमानत आहे आणि आता मी तिला मिळवूनच राहणार. सागर म्हणत असतो की तू परत सईचं नाव घेऊ नकोस. सईचा आणि तुझा काय संबंध आहे? माझा कंट्रोल सुटण्याच्या आधी तुझ्या त्या गर्लफ्रेंडला बोलव आणि इथून घेऊन जायला सांग. तुझं जर आता तोंड चालायला लागलं ना, तर माझा हात चालायला लागेल, एवढं लक्षात ठेव. आणि तू कितीही माझी मुलगी असं म्हटलास ना, तरीही शेवटी सई ही माझी मुलगी आहे आणि ती सई सागर कोळीच राहणार आहे. हर्षवर्धन म्हणतो की नावाचं काय रे, नाव कोणी लावायला पाहिजे आणि कोण लावतंय बघा ना. सागर म्हणतो की तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? हर्षवर्धन म्हणतो की कळेल रे तुला, सगळं कळेल. हीच ती जागा होती ना जिथं तुला माझ्या आणि सावनी बद्दल सगळं काही कळलं होतं, पण तुला माहितच नाही की आम्ही कधी भेटलो होतो आणि आमचं सुरू कधी झालं. जेव्हा ती पार्टीसाठी माझ्या घरी आली होती ना, तेव्हाच ती मला आवडली होती. एकाच नजरेत ती माझी झाली होती आणि तुला तर आता कळलं रे, परंतु त्याच्या आधी कित्येक दिवस आम्ही भेटत होतो. जेव्हा ती तिच्या आईकडे जाते असं तुला सांगायची, ब्युटी पार्लरला जाते असं सांगायची, जेव्हा ती मैत्रिणीसोबत आहे असं म्हणायची ना, तेव्हा ती माझ्यासोबत होती. सागर त्याला म्हणत असतो की तू गप्प बस. हर्षवर्धन म्हणतो की खरंच काय दिवस होते ना ते, मला कसलंच भान नव्हतं, सगळे लिमिट मी क्रॉस. तुझा तिच्यावर आंधळा विश्वास होता आणि तिचं माझ्यावर आंधळ प्रेम. काय वाटलं की तुला असं वाटलं की तू जेव्हा आम्हाला पकडलं होतं तेव्हा हे सगळं सुरू झालं होतं. तू तोपर्यंत तर आम्ही आमचे लिमिट कधीच क्रॉस केले होते. आणि जेव्हा सई सावनीच्या वेळी प्रेग्नेंट होती तेव्हा सागर म्हणतो की पुढे काय, पुढे बोल. हर्षवर्धन म्हणतो की जाऊ दे ना. सागर आता हर्षवर्धनची कॉलर पकडतो आणि म्हणतो की गेल्या वेळी मी तुला ह्याच जागी कुत्र्यासारखं मारलं होतं. आईची शपथ घेऊन सांगतो की आता मात्र तुझी जाम बेकार हालत करेल मी. सावनी सईच्या वेळी प्रेग्नंट होती तेव्हा काय झालं होतं? हर्षवर्धन म्हणतो की तेव्हा तुला असं वाटत होतं की सावनीच्या पोटात जे बाळ आहे ते तुझं आहे, तू बाप आहेस, परंतु तेव्हा मला माहित होतं की सावनीच्या पोटात जे बाळ आहे ते तुझं नाही, ते माझं आहे. हे ऐकल्यावर सागरच्या पायाखालची जमीनच सरकते. सागर त्याला म्हणतो की तू उगाच खोटं बोलू नकोस. तेव्हा हर्ष म्हणतो की आता तुला कळलंच असेल मी माझी सई असं का करत होतो ते, कारण ती सई सागर कोळी नाही, ती सई हर्षवर्धन अधिकारी आहे आणि सई तुझी मुलगी नाही तर सई माझी मुलगी आहे. आता मात्र सागरचं टेन्शन खूप हाय झालं
झालेलं असतं आणि त्या टेन्शन मध्ये तो खूप दारूही पित असतो. हर्षवर्धन सागरला म्हणत असतो की तू सईची कस्टडी मिळवू शकतो, परंतु सई माझी होती, माझी आहे आणि माझीच राहणार. कधी हर्ष अंकलवरनं डॅडवर गेली कळलंच नाही, आणि आता तर मी माझ्या मुलीला कसंही मिळवून राहणार आणि त्यासाठी जरी मला टेस्ट कराव्या लागल्या तरीही मी करेल, आणि मी हे कोर्टात देखील सिद्ध करेल की सई माझी मुलगी आहे. सागर हर्षवर्धनला म्हणत असतो की तू खोटं बोलतोयस. हर्ष म्हणतो की सागर कोळी, तू माझ्याकडनं माझा अवॉर्ड हिसकावून घेऊ शकतो, परंतु माझी सई नाही, आणि आता कसंही करून मी तिला परत मिळवेलच. एवढं बोलून आता हर्षवर्धन तिथून निघून जातो, परंतु सागरला मात्र खूप टेन्शन येत असतं आणि त्याला मनोमन वाटत असतं की खरंच सई त्याची मुलगी नाही तर हर्षवर्धनची मुलगी. तर मुक्ता सुद्धा इकडे बोर झालेली असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर हा दारू पिऊन घरी आलेला असतो, परंतु मुक्ता ही पार्टीमध्येच असते, कारण मुक्ताला तो घेऊनच आलेला नसतो. सई सागरला विचारत असते की पप्पा तू आलायस, परंतु मुक्ताई कुठे? परंतु सागरला त्याच गोष्टी आठवत असतात जे त्याला अधिकारींनी सांगितलेल्या असतात की सई ही त्याची मुलगी नसून हर्षवर्धनची मुलगी आहे. आणि सईच्या ओठांच्या खालचा जेव्हा तीळ बघतो तेव्हा त्याला सावनीची आठवण येते. तर सई सागरच्या जवळ जात असते तेव्हा सागर तिला दूर लोटतो. त्याच वेळी तिथे मुक्ता येते आणि मुक्ता आता सागरला खाली पाडते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली की तू सईला हात लावलास, आणि जर माझ्या मुलीला परत हात जरी लावला ना तर तोच हात तोडून तुमच्या दुसऱ्या हातात देईन. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.